हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आज आपण पाहणार आहोत टीचिंग स्किल्स. टीचिंग स्किल्स म्हणजे काय तर शिकवण्याची कला. आता शिकवण्याची कला हे शब्द ऐकून तुम्हाला नक्कीच तुमच्या शिक्षकांची आठवण आली असेल, हो ना? तर टीचिंग स्किल म्हणजे काय? आपण जेव्हा शाळेत जात होतो तेव्हा अनेक असे टीचर होते ज्यांनी शिकवलेलं आपलं खूप छान लक्षात राहायचं. ते ऍक्ट करून एखादे चित्र दाखवून मस्त असे आपल्याला शिकवत असायचे. पण इतर ठिकाणी कधी कधी असं व्हायचं की काही शिक्षक असे असायचे की आपल्याला त्यांच्या तासाला बसायचा खूप कंटाळा यायचा. असं वाटायचं कधी एकदा तास संपतोय आणि कधी एकदा मी बाहेर जातीये, किंवा कधी एकदा दुसरे शिक्षक येतात, किंवा आपल्याला त्यांच्या तासाला झोप पण यायची, असं व्हायचं. तर हे कशामुळे? टीचिंग स्किलमुळे. तर आता हे टीचिंग स्किल तुम्ही म्हणाल आम्हाला कुठे टीचर बनायचे किंवा आम्ही थोडीच शिक्षक आहोत, तर असं नाही. टीचिंग स्किल म्हणजे आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. असं नाही फक्त शिक्षण क्षेत्रातच त्याचा उपयोग होतो. तर समजा तुम्ही ऑफिसमध्ये कामाला आहे, तुम्हाला एखादं प्रेझेंटेशन द्यायचं आहे आणि अशा वेळेस आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे टीचिंग स्किल्सचे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला उपयोगी पडू शकतात. म्हणून प्रत्येक क्षेत्रात याचा उपयोग होतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. टीचिंग स्किलमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो आहे कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या स्वतःवर विश्वास असणे अतिशय गरजेचे आहे. जर आपला स्वतःवरच विश्वास नसेल तर आपण दुसऱ्यांवर काय विश्वास ठेवणार आणि दुसऱ्याला काय समजवणार? ते होणार नाही ना. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा टीचिंग स्किलमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आत्मविश्वास. आपल्याला जे ज्ञान आहे, आपण जे बोलत आहोत त्याच्यावर आपल्याला विश्वास पाहिजे की हा मी हे बरोबरच बोलत आहे आणि हे 101% करेक्ट आहे, मी काहीही चुकीचं बोलत नाहीये, हा आपल्याला विश्वास पाहिजे. तेव्हा आपण ते कॉन्फिडेंटली एकदम आत्मविश्वासाने आपली गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. जर आपल्याला स्वतःलाच विश्वास नसेल की मी हे बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय की काय बोलतोय, हे जर आपल्यालाच माहिती नसेल तर आपण आपले कोणतेही विचार इतर कोणासमोरही पोचवू शकणार नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आत्मविश्वासाने बोलायला शिका. कॉन्फिडेंटली बोला. जे बोलताय आपले विचार स्पष्ट शब्दात दुसऱ्यांपर्यंत मांडायला शिका. आपल्याला आत्मविश्वास केव्हा येतो? जेव्हा आपण आतून आनंदी असतो. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपण स्वतः आनंदी राहतो आणि दुसऱ्यालाही आनंदी ठेवतो. म्हणून कायम आनंदी राहा, वाचत राहा, बोलत राहा, आपले विचार प्रकट करत राहा आणि नक्कीच त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आपला दुसरा मुद्दा आहे नॉलेज, म्हणजेच ज्ञान. मोर नॉलेज, मोर कॉन्फिडन्स. जर तुम्हाला आत्मविश्वासाने बोलायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीचं किंवा त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमच्या विषयाबद्दल ज्ञान नाहीये तर तुम्ही दुसऱ्यांना काय सांगू शकणार? माहिती नाही सांगू शकत ना. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय असेल तर आपला जो विषय आहे तो एकदम परफेक्ट पक्का करून ठेवा. जेव्हा तुमचा विषय तुम्हाला चांगला माहिती असणार तेव्हा तुमचा आत्मविश्वास पण खूप जास्त असणार. तुम्ही तुमची प्रत्येक गोष्ट इतरांच्या पर्यंत पोचवू शकाल. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे, जर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला एखाद्या गोष्टीचे ज्ञान असणे गरजेचे आहे. आपला तिसरा मुद्दा आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस म्हणजे जास्तीत जास्त सराव करणे. सगळ्यांनीच ऐकलेले असेल, प्रॅक्टिस मेक्स एव्हरीवन परफेक्ट. सगळ्यांना प्रॅक्टिसमुळेच यशस्वी तुम्ही होऊ शकता. जर एखाद्या ऑफिसमध्ये तुम्हाला सांगितलं असेल प्रेझेंटेशन द्या, बाहेर पाठवू शकतात, ऑफिसमध्ये द्यायला सांगू शकतात, किंवा शाळेमध्ये नवीन शिक्षक जे असतात त्यांना डेमो द्यायला सांगतात. मग अशा वेळेस तुम्हीच घाबरून जाता की बापरे, सगळ्यांच्या समोर कसं बोलायचं? प्रत्येकालाच भीती वाटते. मग अशा वेळेस जास्तीत जास्त सराव करणे खूप महत्वाचे आहे. मग आता हा सराव करायचा कसा? तर आरशासमोर छान उभं राहायचं आणि मस्त आपल्याला उद्या प्रेझेंटेशन मध्ये कोणकोणते पॉइंट्स बोलायचे ते स्वतः बोलून पाहायचं. स्वतःच्या डोळ्यात बघून तुम्ही जेव्हा ते बोलाल
तेव्हा तुम्हाला नक्की कुठे अडचणी येत आहेत, काय प्रॉब्लेम होतोय ते तुम्हाला समजेल आणि जास्तीत जास्त सराव केला तर जास्तीत जास्त तुम्हाला नॉलेज येईल, तुम्ही जास्तीत जास्त फ्लुएंटली बोलू शकाल आणि नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आपला चौथा मुद्दा आहे एक्सप्लेन इन सिंपल वर्ड्स. म्हणजे अतिशय साध्या सोप्या सरळ शब्दात आपली गोष्ट इतरांपर्यंत पोहोचवणे किंवा सांगणे. तर आता याचा उपयोग कसा होतो? जर समजा तुम्ही शाळेमध्ये शिकवत असाल तर आपले जे विद्यार्थी आहेत, 9वी-10वीचे विद्यार्थी असतील किंवा कॉलेज लेवलचे विद्यार्थी असतील, आपण काय समजतो यांना तर ते सगळं येतं ना, यांना काय शिकवायची गरज आहे, मोठे तर आहेत, त्यांना सगळं माहिती आहे असा आपण विचार करतो आणि त्यांना डिटेलमध्ये एक्सप्लेन करत नाही. मग आपण काय करायला हवं? जसं आपण लहान मुलांना कसं शिकवतो, त्यांना प्रत्येक ज्ञान देतो, डिटेलिंग मध्ये शिकवतो, तसंच आपण कॉलेज लेवलची जरी मुलं असली तरी त्यांना एखादी गोष्ट डिटेलमध्ये शिकवायला हवी, साध्या सोप्या सरळ शब्दात सांगायला हवी. कठीण अवघड असे खूप जुने पुराणे वर्ड्स असे कधीही वापरू नये, कारण ते आपले विद्यार्थी आहेत ना आणि नक्कीच त्यांना साधं सरळ सोपं ज्ञान देणं गरजेचं आहे. म्हणून त्यांना एक्सप्लेन इन सिंपल वर्ड, साध्या सोप्या सरळ भाषेत त्यांना एखादी गोष्ट सांगा, नक्कीच ते त्याचा विचार कर. आपला 5वा मुद्दा आहे यूज व्हिज्युअल्स. म्हणजेच चित्र किंवा दृश्य याचा आपल्या शिकवताना वापर करणे. समजा तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायला सांगितलेलं आहे. अशा वेळेस तुम्ही फक्त बोलताय बोलताय बोलताय, काही समजेल कोणाला? आपण पण असेल तरी अरे काय डोकं खातोय असंच बोलणार ना, कंटाळा येईल ना. पण जर तेच तुमच्या समोर पीपीटी, छान चित्र, एखादा व्हिडिओ दाखवला तर खूप इंटरेस्ट असणार ना, तुम्हाला खूप उत्साही असणार की अरे वा किती छान आहे, आणि तुम्हाला ऐकण्यासाठी पण तुम्ही उत्सुक असाल आणि पाहण्यासाठी पण उत्सुक असणार. पण जर आपण कंटिन्यू फक्त स्पष्टीकरण देतोय, मुलांना पण शाळेत शिकवत असताना जर आपण फक्त एक्सप्लेनेशन करतोय, आपण पाठ शिकवतोय, पण मुलांच्या काही ते लगेच डोक्यात जाणार नाही. याच्यासाठी त्यांना तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ दाखवा, पीपीटी बनवा. अगदीच काही नाही जमलं तर तुम्ही चित्र काढून दाखवा, फळ्यावर चित्र काढा. आणि आजकाल तर ऑनलाईन एवढी सगळी साधने आहेत, तर तुम्ही लगेच त्यांना युट्यूबचा व्हिडिओ, सगळे लेसन्स अवेलेबल मिळतील तुम्हाला. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना एखादं दृश्य दाखवायचं. तर समजा तुम्ही एखादा ब्रेन पार्ट शिकवताय किंवा ह्युमन हार्ट शिकवत आहात, तर अशा वेळेस आपण कितीही सांगितलं मुलांना की असं असतं, हे असतं, ते असतं, नाही समजणार. पण त्याचा जर तुम्ही व्हिडिओ दाखवला तर ती मुलं किती उत्साहानं बघतील तो व्हिडिओ, हो ना. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे आपण शिकवताना किंवा प्रेझेंटेशन करताना आपण दृश्य, जी चित्र आहेत, जी साधनं आहेत, जी आपल्याला दिसत आहेत, अशा साधनांचा वापर करा. टीचिंग स्किल मधला आपला 6वा मुद्दा आहे स्टोरी टेलिंग. म्हणजेच गोष्ट सांगणे. आपण लहानपणापासूनच गोष्टी ऐकत आलेलो आहोत. आपले आजी आजोबा, आपले आई वडील आपल्याला गोष्टी सांगत होते आणि आजही आपल्याला गोष्टी ऐकायला खूप आवडतात. तसेच मुलांचंही आहे. जेव्हा तुम्ही मुलांना शिकवत आहात तेव्हा एखाद्या गोष्टीचा समावेश करा आपल्या शिकवणीमध्ये. जर समजा तुम्ही व्यायामाचे महत्व हा जर तुम्ही टॉपिक शिकवत आहात तर आळस या गोष्टीवर अनेक गोष्टी येतील. मग तशा गोष्टींचा समावेश करा आपल्या शैक्षणिक पद्धतीमुळे, आपल्या शिकवणीमध्ये त्याचा उपयोग करा आणि नक्कीच मुलं अगदी उत्स्फूर्तपणे तुमचं ऐकण्यासाठी, गोष्ट ऐकण्यासाठी आणि तुमचा धडा ऐकण्यासाठी नक्कीच ते उत्सुक असतील. म्हणून आपल्या शिकवणीमध्ये गोष्ट सांगणे याचाही उपयोग करा. आपला 7वा मुद्दा आहे कनेक्ट विथ रिअल लाईफ. म्हणजे सध्या परिस्थितीबद्दल त्यांना ज्ञान द्या. म्हणजे त्यांचं लाईफ, त्यांचं जीवन, त्यांच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत त्याचं ज्ञान त्यांना द्या. समजा मुलांना तुम्हाला न्यूटन्स लॉ शिकवायचा आहे, तर तुम्ही कितीही सांगितलं तरी त्यांना समजणार नाही. अशा वेळेस त्यांना बागेत घेऊन जा,
स्कूल गार्डन मध्ये घेऊन जा आणि एखादी वस्तू वर फेकून ती खालीच का पडते किंवा खालीच येते, जर तुम्ही असं दाखवलं तर तो जो न्यूटन्स लॉ आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे मुलांना समजेल आणि मग ते विचार करायला लागतील आणि उत्तर देण्याचा सुद्धा प्रयत्न करतील. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडामोडी चालू आहेत अशा विषयांशी त्यांना प्रयोग करून दाखवा आणि नक्कीच याचा सुद्धा फायदा होईल. आपला पुढचा मुद्दा आहे आस्क क्वेश्चन्स, म्हणजेच प्रश्न विचारणे. जर समजा तुम्ही एखादं प्रेझेंटेशन देत आहात तर अशा वेळेस सगळ्यांना बसवून ठेवलेलं आहे आणि तुम्ही फक्त बडबड करत आहे, असं करू नका. तर ते दुसरे लोक पण त्याच्यामध्ये उत्सुक नसतील. तर तुम्हाला काय करायचे की एखादा मुद्दा तुम्हाला सांगून झाला तर विचारायचंय याच्याबद्दल आपले विचार काय आहेत किंवा आपलं मत काय आहे, त्यांचं मत सुद्धा जाणून घ्या. अगदी तुम्ही सेम शाळेत सुद्धा करू शकता. एखादा टॉपिक शिकवण्याच्या अगोदर त्यांना विचारा, त्यांना प्रश्न विचारा की याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, तुम्हाला काही माहिती आहे का, हे असं असं झालेलं होतं ते विद्यार्थ्यांना विचारा आणि त्यांच्याकडून उत्तर घ्या आणि नंतर आपला टॉपिक सुरू करा. आणि प्रश्न विचारल्यामुळे मुलं कशी आहे, त्यांचं जर लक्ष इकडे तिकडे कुठे भटकत असलं तर त्यांना पुन्हा क्लासमध्ये येण्यासाठी प्रश्न हे विचारणे हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण मग ते असे विचार करत बसतील, मस्त स्वप्नात राहतील, हे नकोय आपल्याला. म्हणून प्रश्न विचारणे हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपला 8वा मुद्दा आहे यूज ऑफ सेन्स ऑफ ह्युमर, म्हणजेच विनोद सांगणे. आता तुम्हाला माहिती आहे की मुलं सकाळपासून शाळेत आलेली असतात, 12:30-1 पर्यंत मुलं अतिशय थकलेली असतात, कंटाळलेली असतात आणि मग त्यांचं शिकवणीकडे अजिबात लक्ष नसतं. मग अशा वेळेस जेव्हा तुम्हाला समजतंय की मुलं बोर होत आहेत, मुलांना कंटाळा येत आहे, अशा वेळेस तुम्ही या स्किलचा उपयोग करू शकता. मध्येच एखादा विनोद सांगू शकता किंवा जर त्यांना एखादा विनोद माहिती असेल तर पुढे ये, सांग सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर आणि सगळे छान हसतील आणि नक्कीच पुन्हा तुम्ही तुमच्या शिकवणीकडे त्यांचं लक्ष देण्यासाठी प्रवृत्त करू शकता. जास्त पण कॉमेडी होऊन देऊ नका, नाहीतर एकदा मुलं कॉमेडी आणि ह्या हास्याच्या याच्यात गेली तर तिथून पुन्हा क्लास आणि पुन्हा त्या विषयापर्यंत फोकस करणे त्यांचा पुन्हा तिथपर्यंतने अतिशय अवघड होऊन जातं. म्हणून ते सगळं जे आहे ते थोडक्यात थांबवा, नाहीतर संपूर्ण क्लास कॉमेडीच होत राहील. आपला 9वा मुद्दा आहे मोटिवेट देम, म्हणजेच विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित करत राहा. जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शिकवत आहोत ते आपल्या देशाचे भविष्य आहेत, मग अशा वेळेस त्यांना प्रोत्साहित करून देणे, त्यांना जीवनात काय बनायचं आहे हे सांगणं गरजेचं आहे. अभ्यास का महत्वाचा आहे हे सांगणं गरजेचं आहे. आणि तेव्हा सतत जेव्हा त्यांना काय बनायचं आहे, का अभ्यास गरज आहे हे सतत आपण त्यांना सांगत राहिलो तर त्यांना त्यांचा गोल सतत डोळ्यासमोर दिसेल आणि नक्कीच ते अभ्यासाकडे छान प्रकारे लक्ष देतील आणि उत्तम प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये ते पुढे जाऊ शकतील. आपला पुढचा मुद्दा आहे आस्क देम टू रीड अँड स्पीक, म्हणजेच एखादा तुम्ही पाठ शिकवत असाल तेव्हा विद्यार्थ्यांना वाचण्यास सांगणे किंवा पाठ शिकवून झालेला असेल तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांना काय काय समजलं ते इतर विद्यार्थ्यांच्या समोर पुढे येऊन सांगणे आणि याच्यामुळे नक्कीच त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना चांगल्या प्रकारे तो विषय समजेल. आपला 11वा मुद्दा आहे गिव्ह होमवर्क, म्हणजेच गृहपाठ देणे. जर तुम्ही एखादी गोष्ट शिकवली असेल तर त्याच्यावर गृहपाठ देणे अतिशय गरजेचं आहे. प्रोजेक्ट द्या, असेसमेंट द्या, त्याच्यामुळे घरी गेल्यानंतरही त्यांचा तो टॉपिक छान प्रकारे रिवाईज होत राहील. किंवा जर तुम्ही ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देत असाल तर आपण जे प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे हे लिहून आणा. असा काहीही अभ्यास घरच्यासाठी देणे गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे मुलांचं नक्कीच लक्ष अभ्यासात रमून राहील. आपला पुढचा मुद्दा आहे डू एक्सपेरिमेंट, म्हणजेच प्रयोग करून दाखवा.
एखादी गोष्ट जर विद्यार्थ्यांना छानपैकी समजवायची असेल तर प्रत्यक्षात प्रयोग करून दाखवणं गरजेचं आहे. ते जेव्हा स्वतः प्रयोग करतील तेव्हा त्यांना व्यवस्थितपणे तो विषय समजू शकेल. जर केमिस्ट्री शिकवायची असेल तर प्रत्यक्षात प्रयोग करून दाखवा. जर त्यांना बायोलॉजी शिकवायची असेल तर मायक्रोस्कोपच्या खाली छोटे छोटे जीव असतात, जसं दही असतं, दह्यामध्ये छोटे छोटे अमिबाचे जीवाणू असतात. ते कसे दिसतात त्यांना प्रत्यक्षात बघू द्या आणि जेव्हा ते प्रत्यक्षात बघतील तेव्हा त्यांना समजेल की खरंच किती महत्वाचं आहे हे शिक्षण घेणं. जर तुम्ही SST शिकवत असाल आणि त्याच्यामध्ये पार्लिमेंट टॉपिक शिकवत असाल तर क्लासला पार्लिमेंटचं रूप द्या. म्हणजेच विद्यार्थ्यांना विविध मंत्रीपद द्या आणि त्यांना वाद संवाद घ्या, त्यांचे एक टॉपिक द्या, त्याच्यावर आपले विचार मांडण्यास सांगा आणि त्याच्यामुळे ते आपले स्वतःचे विचार प्रकट करतील आणि छान त्यांना अभ्यासामध्ये रुची येईल. आपला पुढचा मुद्दा आहे टेक टेस्ट. तुम्ही जीव तोडून विद्यार्थ्यांना शिकवत आहे आणि ते विद्यार्थ्यांना समजलं आहे की नाही समजलं हे कसं समजणार? तर त्याच्यासाठी तुम्ही वीकली किंवा मंथली असेसमेंट टेस्ट ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला समजेल की विद्यार्थ्यांना हा घटक समजलेला आहे की नाही. जर त्यांना तो घटक समजला नसेल किंवा टेस्टमध्ये कमी मार्क्स आले तर तुम्ही अजून सोप्या पद्धतीने त्यांना तो घटक समजवू शकता. तर अशा प्रकारे आज आपण टीचिंग स्किल हा विषय पाहिला. जर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शैक्षणिक पद्धतीमध्ये, तुमच्या शिकवणीमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश केला तर नक्कीच मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक घटक समजेल आणि आपल्या प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा या सर्व गोष्टींचा समावेश केला तर नक्कीच इतरांपर्यंत आपण आपले विचार एकदम सोप्या भाषेत पोहोचवू शकतो आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे ते करू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.